श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तालाच पटकन अनुभव येतात असं नसतं, परंतु जेवढी मनापासून आणि मनोभावे भक्ती केली जाते तेवढेच स्वामी आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात. स्वामींची भक्ती करत असताना भलेही एखाद्या भक्ताला लगेचच अनुभव नाही आला तरी देखील हरकत नसते, परंतु स्वामींची सेवा जर सोडली नाही, स्वामींची साथ जर सोडली नाही, जशी जमेल त्या पद्धतीने पण मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने जर स्वामींची सेवा जर करत राहिले तर स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्तांचे रक्षण हे करतच असतात. भलेही लगेचच त्यांच्या घरामध्ये चमत्कार नाही झाला किंवा काहीतरी त्यांच्या अडचणी दूर नाही झाल्या तरी हरकत नसते, परंतु स्वामी संकटकाळी अडचणींमध्ये दुःखामध्ये नेहमीच त्या भक्तांचं रक्षण हे करत असतात. आपल्या भक्तांच्या पाठीशी ही स्वामी नक्कीच राहत असतात, कारण स्वामींचा एकच शब्द आहे, तो म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जसा शब्द आहे त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी हे राहत असतात आणि आपल्या भक्तांना पावलोपावली मदत करत असतात. कधीही कोणतीही वेळेमध्ये स्वामी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच. त्यामुळे कधी कधी अशी घटना घडत असतात की विश्वास न ठेवण्यासारखे स्वामी चमत्कार करून दाखवत असतात. अगदी जर स्वामींवर विश्वास असेल ना तर स्वामी शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार करतात आणि त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढत असतात. असेच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव हे येत असतात आणि अशा अनुभवातूनच सुंदर सुंदर अनुभव निर्माण होत असतात. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर अनुभव हे प्रत्येक भक्तांना आलेले आहेत. आजचा अनुभव सुद्धा तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा स्वामी भक्त एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे सुरेखा बोगदे आहे आणि त्या ताई या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथील आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे अनुभव झालेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हा. अहो म्हटलं अनुभव आलाय ना दिव्यामध्ये. हा हा दोन शंकांसारखा आकार आले काल. हा 108 तारक मंत्र केले. नाव सांगायचंय का ताई? आम्ही पुणे जिल्ह्यात आहे, जुन्नर तालुक्यात. हा हा तुम्हाला नाव सांगायचंय का? नको. कोण होतं? तुमचं तुमचं नाव सांगा, माझे सांगत आहे. तुम्हाला तुमचं नाव नसेल सांगायचं तर नका सांगू, पण असं मी विचारते नाव सांगायचंय का म्हणून. माझं नाव आहे ना सुरेखा बोगदे. बर. बोगदे आडनाव आहे का? बोगदे आडनाव आहे. हा. बरं बरं चालेल. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? किती दिवस झाले? युट्यूबला बघूनच आले. 5 वर्ष झालेत कोरोनापासून. अरे वा. हा. खूप धूप लावलं, धूपामध्ये स्वामी समर्थ आले प्रख्यात. असे दिसले तर बार डायरेक्ट असे जशी मांडी घातलेली तसेच. हा फोटो काढल्यात का ताई? फोटो काढला पण आता तो माझ्याकडून डिलीट होऊन गेला. कालचा फोटो आहे 2 शंख आलेल्याचा. हा कालचा फोटो आहे माझ्याकडे 2 शंख आलेल्याचा. किती दिवसापासून अनुभव येत आहेत ते? कोरोना काळापासून. अरे बापरे, भरपूर अनुभव असतील. भरपूर फुलं पडली, अशा मुंग्या आल्या, लय मुंग्या आल्या, 1 मिनिटात गायब झाल्या. गायब पण झाल्या लगेच. हा म्हणून फक्त आथरून टाकी तवर मग अख्ख्या गेल्या गोदाडे तवर. अरे बापरे, म्हणजे कुठं गेल्या काय समजलं का? जाग्यावर समजलंच नाही. पहिला अनुभव तोच मुंग्यांचा. पारायण वगैरे चालू होतं का? खूप लय मुंग्या आल्या पार, इतक्या पार अख्ख्या घरभर, देवघरभर. आणि त्या 2 मिनिटांनी येऊन बघितल्या अख्ख्या गेल्या. म्हणजे कुठं गेल्या काहीच समजलं नाही? काहीच माहिती ना. पहिला अनुभव होता. दुसरा अनुभव 2 वेळा फुलं पडले त्याचं.
हा म्हणजे ती मुंगी आल्या त्यावेळेस तुम्ही पारायण वगैरे केलं होतं का? नॉर्मल आपली स्वामी सेवा चालू होती, 3 अध्याय वाचायचे. हा हा स्वामी चरित्र सारामृतचे. स्वामी चरित्र सारामृत. आणि गुरुवारच्या दिवशी 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा माळजप हा हा आणि घोराष्टक, हा कालभैरवाष्टक हा भरपूर करते मी. हा हा भरपूर अनुभव आलेत. हम्म. तर म्हटलं तुम्हाला शेअर करावा. हो ना हो ना सांगा ना काय काय अनुभव आले. आता 2 तर झाले सांगून. हा आणि 2 वेळा फुलं पडली. दिव्यात तर रोजचेच आकार होत्यात. काल पण शंखाचे आकार झाले ना. हा हा हा. इच्छा मागितल्यानंतर फुलं पडतात का अशीच काय म्हणजे पूजा करतात? काय नुसतं मी म्हणलो तर हात हात जोडले आणि म्हटलं 108 तारक मंत्राचं अनुष्ठान एवढंच करीन, बाकी काहीच केलं नाही. एवढंच बोललं. हा नाव सांगितलं, गोत्र सांगितलं, बस एवढंच केलं हा. आणि रात्री असं झालं. इच्छा पूर्तीसाठी म्हटला होता का तुम्ही? हा म्हटलं मला दर्शन द्या ना. पहिले एकदा दिलंय, म्हणलं मला परत दर्शन द्या. हा हा म्हणजे दर्शन घेण्यासाठी तुम्ही हा 108 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. अनुष्ठान केलं. हा चाल केलं. ते 3 वाजता बसले होते, हा ते 5 वाजेपर्यंत झालं माझं. 108 वेळा झालं. 108 वेळा. आणि ते श्री सुक्त, हा पुरुष सुक्त पहिलं श्री सुक्त केलं, पहिलं पुरुष सुक्त केलं हा आणि नंतर माळबेल जपना केली आणि ते ते जगदवंदे अवधूत दिगंबरची प्रार्थना केली. दत्त. सद्गुरुनाथ हात जोडितो ते केलं. हा हा कालभैरवाष्टक केलं हा हा आणि घोराष्टक केलं आणि तारक मंत्राला सुरुवात केली तेवढं करून. हा हा भरपूर सेवा करताय की ताई मग तुम्ही. हा आणि 14वा अध्याय रोज वाचायचं ना गुरु चरित्राचं. हा 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 आणि श्रावण महिना लागल्यापासून शिवलीला अमृतचा 11वा अध्याय. हा हा रोजचं रेग्युलर चालू आहे. 10:30 वाजता आरती, सकाळी 7ला आरती. एवढं करते मी. आरती स्वामींची करता का महादेवाची? स्वामींची आरती रोज सकाळची असते. हा. रोज संध्याकाळी 6:30ला, सकाळची 7ला. हा हा अरे वा खूप छान आहे की ताई. भरपूर सेवा करताय ताई मग. लय करते, पण आता मला दुखणं सोडत नाही. त्रास होतोय कशाचा? पोटाचं दुख नाही ना जास्त. हा हा मग तुम्ही ते तीर्थ स्वतः ग्रहण करत नाही? तीर्थ नाही बनवत मी. हा नाही बनवत. बनवू का? हा बनवून घ्या ना. तुम्हाला आता 108 वेळा तुम्ही अनुष्ठान केलं, तीर्थ बनवलं, मग तुम्ही हात जोडून म्हणाला का हात म्हणजे हात ठेवून? नुसतं हात जोडले फक्त ते मूर्ती पुढं, आपल्या फोटो पुढं. हा आणि मग माझ्याकडून 108 तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हीच करून घ्या आणि मला दर्शन द्या. हा हा ताई तुम्ही 108 वेळा तारक मंत्र म्हटला, तेवढंच हात ठेवून पाण्यावर म्हटला असता तर तुमचं पोट कधीच दुखायचं गायब झालं असतं की ताई. तारक मंत्राचं तीर्थ म्हणजे अमृता समान आहे की. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे. कोणत्याही आजारावर उपाय करणारा मंत्र आहे ताई. आणि त्या तारक मंत्रामध्येच आहे ना प्रत्येक शब्दाचा अर्थ किती दडलेला आहे ताई. दडलेला आहे. कधी छुमंतर झालं असतं तुमचं पोटात दुखणं. हो ते तसं ते अगरबत्ती लावल्यावर त्याच्यात केमिकल जास्त असतं ना, म्हणून मग मी करत नाही ते. हो ना मग काय करायचं तीर्थ म्हणजे ती अगरबत्ती बाजूला ठेवायची आणि जे तीर्थ आहे ना ते आपण उजवा हात त्याच्यावरती ठेवून तारक मंत्र म्हणायचं. आता तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा 108 वेळा तारक मंत्राचं तीर्थ बनवा आणि तुम्हाला जेवढी शक्य असेल ना तेवढी विभूती त्याच्यामध्ये टाका. जेवढी चिमटभर टाकायची असेल चिमटभर टाका. त्रास होत असेल तर त्यापेक्षाही कमी टाका. तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवताना हात ठेवून म्हटलं ना की ते ऊर्जा त्याच्यामध्ये जाते. आणि स्वामींना जसं तुम्ही अगोदर सांगितलं ना की तुम्ही मला दर्शन द्या, तर त्याच पद्धतीने सांगायचं की स्वामी पोटात भरपूर त्रास होतोय भरपूर दिवसापासून, तर ते त्रास बंद होऊ द्या, त्याच्यासाठी मी ही सेवा करते. बरं आता पुढच्या गुरुवारी तसंच करते. हा मग ती सेवा करा आणि मग बघा तुमचं पोट दुखणं होतंय की नाही गायब ताई. मी संध्याकाळची केली ना ते 108. 3 वाजता दुपारी 3ला बसले होते ना. 108 वेळा केले. 5 वाजेपर्यंत झालं. 2 तास लागले. छान आहे. म्हटलं आता ते शेअर करावं लागतं ना अनुभव आल्यावर.
ते त्या दिवशी मी तुमचं ऐकलं ना, ते आंबेगाव तालुक्यातलं कोण होतं ना, हा हा मग ते बघितलं. मग तुम्ही म्हटलं शेअर करावं लागतं, ते कोण आणाल तरी, मग म्हणून मी म्हटलं शेअर करून टाकावं ना. हा हा हे मग म्हणून. अनुभव शेअर केले ना की भरपूर. आता बघा, तुम्ही अनुभव शेअर केला नसता तर तुम्हाला माहित झालं असतं का तारक मंत्राचं तीर्थ पण बनवलं जातं म्हणून. हम्म. आणि मी आमच्या बहिणींना सगळ्यांना सांगितलं, आमच्या मी जेवढं इथं टीम आहे ना आमची, हा कामावर जाते इकडे तिकडे, त्यांच्याकडे त्यांना बी सांगितले स्वामी सेवा करा, काय काय होत नाही, स्वामी सेवा करा, अरे फक्त तुम्ही नामस्मरण करा. आमच्या बहिणींना ते सांगणं माझं हा हा मग घरामध्ये सगळ्यांना. पण पण मी हा हा हा? घरामध्ये पण बदल जाणवला असेल की ताई, आता 5 वर्ष झालं सेवा करताय म्हटलं. माझ्यात तर खूप बदल आहे. तुमच्यात झाला का घरामध्ये झाला पूर्ण? म्हणजे मी इकडे माहेरीच आहे ना, माझ्यामध्ये भरपूर बदल आहे. हा हा हा. बर मी सासरी नाही, मी घरीच आहे ना. हा माहेर. हा हा बरं. मग त्याच्यासाठी सेवा घ्या ना, तुम्हाला जर जायचं असेल तर. कुठं नको मी तिकडे जाऊन कुठं, आता लय दिवस गेले ना आपले, थोडे राहिले, काय करता सेवा घेऊन. हा बरं नसेल इच्छा तर ठीक आहे ना, त्याला काही नाही. हा. काय करता सेवा नको, जाऊ दे मरू दे. आणि तिकडे ते माणसं दड नाही पण हा बरं ते व्यवस्थित नाही, ते बाजूवाले संघ कोणा संघ बोलून देते नाही, कोणत्या घरात जायचं नाही, मग कुठं व्हायचं करता मरू दे. हा मग आता लोक कशी हसून खेळून राहणार आहेत का ना. हो ना हो. मग ते दर्शन नाहीत ना आपली सासरचे माणसं, मग काय करता जाऊन तिथं नको. हा तर मग मुलगा मुलगी काय करतात त्यांचं. होय, तुमच्या जवळ आहेत का? नाही तिकडेच आहे त्यांच्याकडं. पोरीचं लग्न केलंय, मी गेले नाही लग्नाला, आपण त्यांच्या उंबरे जात नाहीत. बरं चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. 2 वेळा फुलांचा झाला, एकदा पहिला मुंग्यांचा झाला, एकदा दुपामध्ये स्वामी समर्थ आले, पार डायरेक्ट तशीच मांडे बिंडे घालून. आणि आता काल ते 2 शंख दिव्यात झालेत. ते पाठवते तुम्हाला. हो पाठवा. तुमचा व्हिडिओ बनवताना मी ठेवीन, म्हणजे प्रत्येकाला दर्शन होईल ताई. बरं चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हा चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आहे, तरी स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना कोणते ना कोणते चमत्कार हे नक्कीच दाखवत असतात, कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत हे दाखवण्यासाठी काही ना काही, लहान असो किंवा मोठा असो, परंतु काही ना काही चमत्कार हे दाखवत असतात आणि आपल्या भक्तांना मी भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे हा संकेत सिद्ध करून दाखवतात. आणि तसं तर पाहायचं म्हटलं तर स्वामींच्या सेवेमध्ये येणारा प्रत्येक भक्ताला स्वामी कोणते ना कोणते अनुभव, चमत्कार, प्रचिती ही देतच असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता, मला तर खूप आवडलेला आहे. लहान असो किंवा मोठा असो, परंतु स्वामींनी अनुभव देणं हे खूप गरजेचे आहे, कारण एकदा स्वामींनी अनुभव दिला की स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि एकदा पकडलेला हात स्वामी पुन्हा कधीच आपल्या भक्तांचा सोडत नाहीत. तर या ताईंचा अनुभव खूप सुंदर, मला खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे, कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा एक अनुभव स्वामींनी दिलेला असतो, जेव्हा शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते, कारण तुमच्यासारखे अनुभव खूप लोकांचे देखील असतातच, कारण त्यांना देखील कधी एखाद्या गोष्टीची गरज ही नक्कीच असते. पण जेव्हा तुमचा अनुभव दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना एक म्हणजे रस्ता भेटत असतो की काहीतरी या सेवेतून आपल्याला साध्य होणार आहे, त्यामुळे खूप लोकांना मदत देखील होत असते. तर त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत.
त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेला आहे तर शेअर करणे खूप गरजेचे आहे, कारण प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय झालेच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला जेव्हा अनुभव शेअर होतो ना, कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. पुढील कार्य आता स्वामींचे कार्य संपलेले आहे, त्यामुळे पुढील कार्य हे तुमचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.